नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, आता एक 7-8 दिवसापूर्वी आपण मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्त्याच्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ बनवला होता आणि जो काही शासनाचा JR आला होता त्या संदर्भामध्ये आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेला यापूर्वी आणि तो व्हिडिओ आपल्या YouTube आणि Facebook वरती उपलब्ध आहे. त्या व्हिडिओमध्ये त्या JR मध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं रस्त्याची गरज आहे आणि रस्ते कशा पद्धतीने उपलब्ध होणार आहे या संदर्भामध्ये सविस्तर माहिती त्या योजनेमध्ये दिलेली आहे. ही योजना शेतकऱ्यांना सहज सगळ्या शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे. परंतु ही योजना आल्याच्या नंतर त्याची कार्यपद्धती कशा पद्धतीने काम करणार आहे हे अद्यापपर्यंत आलं नव्हतं. आता ही जी काही कार्यपद्धती आहे म्हणजे थोडक्यामध्ये बळीराजा पाणंद रस्ते योजना कशा पद्धतीने खाली राबवायची, कोणी काय प्रक्रिया करायची या संदर्भामध्ये SOP आलेली नव्हती, कार्यपद्धती आलेल्या नव्हत्या किंवा त्याच्या संदर्भामध्ये सूचना आलेल्या नव्हत्या. तर 7 जानेवारी 2026 रोजी शासनानं एक परिपत्रक काढून या संदर्भात त्याच्या सूचना किंवा कार्यपद्धती किंवा SOP जाहीर केलेली आहे. तर ही SOP काय आहे, याच्या संदर्भात काय तरतुदी दिलेले आणि शेतकऱ्यांचा काय रोल राहणार आहे ह्या योजनेमध्ये, शेतकऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये रोल दिलेला आहे. शासनानं ही एक गोष्ट चांगली केलेली की शेतकऱ्यांना या योजनेमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलेले, समाविष्ट करून घेतलेले ही योजना राबवताना. तर बघा, 7 जानेवारी 2026 रोजी हे परिपत्रक आलेलं आहे. ते परिपत्रक तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. तर याचं टायटल मी वाचतो बघा. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राबविण्याकरता सूचना निर्गमित करण्याबाबत असं त्याचं टायटल आहे. 7 जानेवारी 2026 ला हे परिपत्रक काढलेलं आहे महसूल आणि वन विभागानं. तर याच्यामध्ये थोडक्यामध्ये प्रस्तावनेमध्ये दिलेलं आहे, प्रस्तावनेमध्ये दिलेले शेतकऱ्यांना रस्त्याची गरज काय आणि शासनाने ही जी योजना आणली होती मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना या संदर्भात प्रस्तावनेमध्ये माहिती दिलेली आहे, जो की ऑलरेडी JR आला होता, त्याच्यावरती व्हिडिओ आपला उपलब्ध आहे. याच्या खाली शासन निर्णय काय आहे थोडक्यामध्ये ते वाचून दाखवतो बघा. शासन निर्णय, त्या शासन निर्णयामध्ये विधानसभा स्तरावरती, तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, राज्य स्तरावरती समित्या स्थापन केल्या होत्या. पण या समित्यांनी खाली काम कशा पद्धतीने करायचं याच्या संदर्भामध्ये कुठलीही त्याच्यात स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं. ते स्पष्टीकरण याच्यामध्ये सविस्तर शासनाने दिलेलं की कशा पद्धतीने काम करायचे. बघा, आता 1 नंबरला बघा, विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सहअध्यक्ष यांची निवड, सहअध्यक्षाची निवड करायची आहे. विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या कामकाजात मदतीसाठी एक सहअध्यक्ष असतील. ह्या संदर्भात कुठली तरतूद त्या JR मध्ये दिलेली नव्हती. म्हणजे विधानसभा क्षेत्रावरती समिती राहणार, त्याला एक सहअध्यक्ष सुद्धा असणार आहे. या सहअध्यक्षाची निवड करण्याचा अधिकार हा माननीय महसूल मंत्री साहेबांना आहे. म्हणजे सहअध्यक्षाची निवड करण्याचा अधिकार महसूल मंत्र्यांना दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा 2 नंबरला, विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये 5 प्रगतशील शेतकरी निवडण्याची पद्धत. थोडक्यामध्ये एक महत्वाचा आणि चांगली तरतूद केलेली असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने बघा, शेतकऱ्यांचं दुःख फक्त शेतकरी समजू शकतो आणि ज्या लोकांना रस्त्याची गरज आहे ते शेतकरी, त्याच्यामुळं त्यांनाच या समितीमध्ये स्थान देण्याचं काम या SOP किंवा या सूचनाच्या माध्यमातून सरकारने केलेलं आहे. आणि ही चांगली गोष्ट केलेली, कारण की हे जे प्रगतशील शेतकरी त्या समितीमध्ये राहणारे हे सविस्तर सरकारला किंवा त्या समितीला गाईड करू शकतात की कशा पद्धतीने आपल्या रस्त्याची गरज आहे. याच्यामध्ये बघा पुढे काय दिलेलं बघा, विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीचे सदस्य, सचिव, उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हा अधीक्षक, कृषी अधीक्षक यांच्याकडून प्रगतशील शेतकऱ्यांची नावे मागून घ्यावीत. म्हणजे थोडक्यामध्ये SDM ने जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडून जे काही प्रगतशील शेतकरी आहे ह्या क्षेत्रामधले 5 प्रगतशील शेतकरी त्यांना या समितीमध्ये घ्यायचे आणि त्याची नावं मागून घेणारे SDM ते जिल्हा कृषी अधीक्षकाकडून. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्याकडून प्राप्त केलेल्या यादीमधून योग्य प्रगतशील शेतकऱ्याची निवड विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीने करावी. आता जेवढे जास्त लोकांची नावं दिली समजा कृषी अधिकाऱ्याने, त्याच्यातून निवड करण्याचे 5 लोकांची निवड करण्याचे अधिकार ह्या समितीला दिलेले. त्याच्यानंतर बघा, विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीने निवडलेल्या प्रगतशील शेतकऱ्यांच्या नावाची यादी जिल्हाधिकारी यांना पाठवावी. जिल्हाधिकारी यांनी सदर यादीस अंतिम मंजुरी देण्यात यावी. म्हणजे नावं मागून घ्यायचे कृषी अधिकाऱ्याकडून, जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडून, ते मागवणार SDM, ते जाणार समितीकडं आणि फायनल त्याला मंजुरी देणार कलेक्टर. अशा पद्धतीची ही प्रक्रिया दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा 3 नंबरला, विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीस मान्यता देण्याचा अधिकार. आता या समितीला
मान्यता कोण देणार आहे याच्या संदर्भात सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. बघा, विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीस मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असतील. म्हणजे या समितीला मान्यता सुद्धा जिल्हाधिकारी देईल. म्हणजे मूळ जे अधिकार आहे ते जिल्हाधिकारी यांना दिलेले. जिल्हाधिकारी यांनी सदर समिती गठीत करण्याबाबतचे आदेश निर्गमित करावेत. याच्यामध्ये स्पष्ट दिलेले आहे की तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई करायची आणि समिती स्थापन करण्यासाठी सांगायचे. त्याच्यानंतर बघा, तसेच एका विधानसभा क्षेत्रामध्ये एकापेक्षा जास्त उपविभागीय अधिकारी असतील तर त्याच्या कार्यक्षेत्राचा विचार करून विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सदस्य सचिव नियुक्तीबाबत जिल्हाधिकारी यांनी अंतिम निर्णय घ्यावा. म्हणजे थोडक्यामध्ये कधी कधी काय होतं, एक विधानसभा क्षेत्रामध्ये 2 एसडीएम असू शकतात किंवा 2 उपविभागीय अधिकारी असू शकतात. त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायचे की कुठल्या एका एसडीएमला त्या समितीचा सचिव करायचा आहे, त्याचा निर्णय घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, 4 नंबरला जिल्हास्तरीय समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश. याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी केलेली आहे, जे काही आमदार आहेत, आता आमदार कोणते याच्यामध्ये खाली स्पष्ट केलेलं आहे. बघा, माननीय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीचे जिल्ह्यातील सर्व माननीय विधान परिषद सदस्य यांचा सदस्य म्हणून समावेश राहील. थोडक्यामध्ये जे काही विधानसभेचे सदस्य हे सदस्य राहणार नाही. म्हणजे थोडक्यामध्ये जे जनतेतून निवडून येणार आमदार आहे ते याचे सदस्य राहणार नाही, तर जे विधान परिषदेचे सदस्य आहे जे की जनतेतून निवडून गेलेले नाही ते आमदार या समितीचे सदस्य राहणार आहेत. अशा पद्धतीचा हा शासन निर्णय घेतलेला आहे. खूप महत्वाचा शासन निर्णय घेतलेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये सरकार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लवकरात लवकर रस्ते उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून जेवढ्या जास्त लवकर कारवाई करता येईल तेवढ्या पद्धतीने कारवाई करत आहे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना रस्ता मिळावा आणि त्याची शेती करणं त्याला सुलभ जावी. म्हणजे थोडक्यामध्ये शेतीसाठी लागणारा रस्ता हा शेतकऱ्यांना जीवनदायी योजना किंवा शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकार आहे या पद्धतीने आता शासनाने विचार केलेला आहे. त्याच्यामुळे सगळे जेवढे काही रस्ते असतील ते रस्ते मोकळे करून अतिक्रमण काढून आणि नवीन रस्ते बनवून देण्यापर्यंत सगळी योजना मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेमध्ये सविस्तर सांगितलेली आहे. त्या पद्धतीने कारवाई सुरू झालेली आहे. हे ज्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. बघा, अजूनही तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवरती फॉलो केलं नसेल तर फेसबुकवरती फॉलो करून घ्या, कारण की असेच नवीन माहितीचे व्हिडिओ शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो. इतरही कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो. धन्यवाद.